ओमकार पण आता गेला आतमध्ये. हा मग ब्लॉग मध्ये टाकणार ना बाय. आता आम्ही थांबलोय खायला इथे हायवेला आणि जेवण वगैरे खातोय. माझं जेवण झालंय, जेवण चांगलं आहे. आम्हाला हॉटेलचं नाव नाही माहीत पण जेवण चांगलं आहे. मी सँडविच घेतलंय. या लोकांनी व्हेज पुलाव आणि काय चायनीज घेतलेलं. व्हेज पुलाव आणि चायनीज होता. मंचुरियन पण आणि मंचुरियन पनीर पुलाव होता. पण एकदम भारी टेस्ट आणि सँडविच पण तेवढंच चांगलं आहे आणि एकदम मस्त पैसा वसूल जेवण आहे. असं वाटत होतं की काहीतरी खाल्लं आणि मुंबईचं जेवण लागतं ना, काय वेगळं वाटत नव्हतं. प्रॉपर एकदम टेस्ट लागतं. हर एक बाईट खातोय ना आपण तर प्रॉपर टेस्ट लागतो. आता खाऊया आणि मग भेटूया. वा फायनली पोचलोय हरिद्वारला. ओंकारचा पण ब्लॉग चालू आहे. तर पोचलोय आता आम्ही फायनली हरिद्वारला आणि इथे आम्ही हॉटेलवर थांबणार आहे. हॉटेल गुरु कृपा ते आम्ही थांबणार आहे आणि आता आम्ही जातोय वर. आत्ताचे आम्ही बसमधून उतरलो. 5च्या अगोदर 4:50ला उतरलो. 4:50ला आम्ही उतरलोय. सकाळपासून बसमध्ये बसलो. सकाळ हा आता जातो जरा फ्रेश वगैरे होतो. 9 वाजता आम्ही बसमध्ये बसलो. 9-9:30ला. आणि तुम्हाला आज गंगा आरती पण दाखवतो. सगळं दाखव ब्लॉगमध्ये जे आम्ही फिरू जिथे पण आणि जे पण मजा मस्ती करू आजच्या ब्लॉगमध्ये ते पण दिसेल. आज जरा चांगला ब्लॉग बनेल. काल काही ट्रॅव्हलिंग ब्लॉग होता. आजचा पण ट्रॅव्हलिंग ब्लॉगच आहे पण आता जरा मेन आहे जे हरिद्वार आहे. गंगा स्नान एवढे वर्षाचे. बाकी पुढे उद्यापासून आम्ही काय करणार ते तुम्हाला हा ते तुम्हाला समजलं तर असेलच असं नाही. पण उद्यापासून जो ब्लॉग येणार उद्याचे जे पुढचे 3-4 दिवस आहेत ते फुल एकदम कडक आणि तुफानवाले येणार दोघांच्या चॅनलवर. तर हॅलो गाईज, आता आम्ही पोचलोय रूम मध्ये आणि सगळं सामान वगैरे चढवेपर्यंत खूप घाम आलाय सर्वांना. आणि आता आम्ही थोड्याच वेळात जाणार आहे गंगा आरतीला. आता 5:15 वाजलेत. फटाफट अंघोळ वगैरे करून गंगा आरतीला जायचं आहे कारण 6:30ला गंगा आरती चालू होते आणि ऑलरेडी आम्हाला खूप उशीर झालाय. 5:30 वाजत आलेत. आणि फटाफट आम्ही रेडी होणार. जे स्थान आहे इथून हरिद्वार जे आहे म्हणजे आपण प्रॉपर हरिद्वार मध्येच आहे पण इथून रिक्षाने आपल्याला काहीतरी आहे म्हणजे पॅकेज मध्ये इन्क्लूड आहे. रिक्षा नाही तर काय सीटर मध्ये तीच बस आहे वाटतं. नाही बस नसणार, रिक्षा वगैरे असेल नाही तर 4 व्हीलर मोठी इनोवा वगैरे. कारण का आपण जास्त जण आहे तर आता बघू कसं जायचंय. पण एवढं माझं म्हणणं आहे की आपण एवढा लांबचा प्रवास केलाय आणि आपण पण इथे फर्स्ट टाइम सगळे फर्स्ट टाइम आले. फक्त देवांग दादा आणि आपले जे कैलास आणि केदार जीजू पण आलेत. म्हणजे भरपूर 3-4 जणच आहेत जे अगोदर पण आलेत पण आम्ही स्वतः फर्स्ट टाइम आलो. तर आमचं असं म्हणणं आहे की आपण एवढा लांबून आलो एवढा प्रवास करून तर आपण गंगा आरती मिस नाही केली पाहिजे. म्हणजे करूनच जायचं. भले आपण मार्केट वगैरे कमी फिरू तिकडचं पण आपण गंगा आरती मेन करायची आहे. आणि फायनली आपला जो रूम आहे तिकडे आमचे रूममेट पण आलेत. आमचे रूममेट आणि 3 जण एसी चालू. अभी हम लोग डायरेक्ट आके इधर सो गए कारण आम्ही थकले तर आहे म्हणजे एवढं पण नाही थकलं. आता ठीक आहे चला चला भेटतो आता पुढे. एसी चालू करतो जरा मग दाखवतो. हाय म्हणजे एवढा पण स्लो नाही पण हाय स्लो तर हाय आमचं पण. तर नमस्कार मित्रांनो, आता तुम्ही बघितलं असेल जीवन फोनवर कसा बोलला होता. याचा अर्थ असा आहे की आता आमची अंघोळ वगैरे झाली, दोघांची फ्रेश वगैरे झालोय. गंगा आरतीला जायला आम्ही दोघं रेडी झालोय. बाकीच्या लोकांची तयारी अजून चालू आहे. तर जीवन तुझं काय म्हणणं आहे? हा आता काय बोलायचं नाही आहे मला. 6 वाजायला आले. 6 वाजायला बघा तुम्ही फक्त 6 मिनिटच आहे आणि आपल्याला 6:30ची आरती आणि इथून आता जे आरतीचं स्थान आहे तिथे जायला आपल्याला 10-15 मिनिटं लागतील आपल्याला. जे आपण ट्रॅव्हल करून जाऊ. कसं जाऊ आता माहिती नाही आम्हाला पण जे काय ते समजेल. तुम्ही ब्लॉगमध्ये लास्टपर्यंत राहा. आपल्या भावाच्या पण ब्लॉगला जरा चांगला सपोर्ट करा. आणि आज म्हणजे जास्त बोलणार नाही आम्ही, आज जास्त फिरणार आहे आणि जास्तीत जास्त आम्ही म्हणजे एक्सप्लोर करू आणि तुम्हाला पण दाखवू की इकडे म्हणजे काय काय म्हणजे प्रकारचे गोष्टी मिळतात, काय फेमस इकडे खाणं पिणं सगळ्या गोष्टी दाखवू. तर तुम्ही लास्टपर्यंत आपला ब्लॉग म्हणजे दोन्ही ब्लॉग बघत राहा. आपल्या भावाचा ओंकारचा पण आणि माझा पण ब्लॉग बघत राहा. तर आता फटाफट रेडी तर झालं. आता भेटूया
डायरेक्ट निघताना. चला तर आता आम्ही दोघं चाललोय फोटो भाऊ काढायला. बाकी लोक रेडी होत आहेत, तोपर्यंत आम्ही फोटो शूट करतो. बघा फोटोशूट करण्यासाठी किती मेहनत करावं लागते. असेच फोटो चांगले चांगले नाहीत आमचे. नाही चांगलं आहे ते. भाई कॅमेरामॅन चेंज झाला आता आणि आता ओंकारचे फोटो काढतोय जरा. बघू शकतात तुम्ही भावाची पोज आता. आपले कैलाश दादा पण रेडी झालेत फुल तुफानमध्ये एकदम. बाकीचे सगळे इकडेच आहेत, सगळे इकडेच आहेत. सगळी भरत मामाची रूम इकडेच आहे. बाकी इकडे इकडे पण आहेत अर्धे. हॅलो, आंघोळी झाली की नाही? झाली ना. इकडे पण आहे आपली रूम, इकडे पण आहे. सगळे रेडी होत आहेत. इकडे नाही वाटतं, इकडे नाही. तर आता आम्ही लिफ्ट मध्ये आलोय. आता निघतोय, फोटोशूट वगैरे झालाय, गंगा आरतीसाठी निघतोय. जीवन पण आहे, जीवननी पण आत्ताच ब्लॉग सुरू केलेला. एकदम तुफान मध्ये हा एकदम. भाई आम्हाला आहे ना एवढी घाई आहे ना. आता 6:30ची गंगा आरती आणि 6:10 झाल्यात. आता 20 मिनिटात काय माहित पोचतोय की नाही. आता पोचायचा रस्ता अर्धा तास. नशिबात असेल ना तर भेटेल भाई. चला पटापट जाऊया. तर आता आलोय, बसमधून उतरलोय, गंगा नदीच्या काठी पोचलोय. आता तुम्हाला दाखवतो गंगा नदी. आणि आंघोळ पण करणार आहे इथे. टॉवेल वगैरे आणलं नाही, पण आता इथून घेणार टॉवेल. हे बघा गंगा नदी. गंगा आरतीसाठी अजून खूप पुढे जावं लागेल तिकडे. हा थंड हवा. खूप जास्त क्राऊड आहे. हे बघा, आता आरती बघायला भेटली पाहिजे. क्राऊड खूप जास्त आहे. अपन उधर से उधर जाते हैं. वो देखो ब्रिज पे. चालू हो गया. जाने का खड़ा मिलेगा. अब चलने के लिए दिसतंय जीवनला जास्त. मला तो व्हिडिओ पाठव. किती स्ट्रगल चाललाय बघा जीवनचा. मी पण आता इथेच वरती होतो. मी एक क्लिप काढून घेतले, आता जीवनला पाठवलंय. कारण खूप लोक मागे पुढे धक्का देत आहेत, म्हणून मी जरा आता उतरलोय. तर तुम्ही आता बघितलं असेल आरतीमध्ये आम्हाला किती स्ट्रगल करून जावं लागलं आणि किती क्राऊड होता, किती गर्दी होती. गर्दीतून बाहेर येता येतात आम्हाला 15 मिनिटं लागले. जीवन पण थोडा मागे राहिलेला. हा राहिलेलो पण आलो फटाफट आलेलो. आरती करत होतो, म्हणजे आरती दर्शन घेत होतो. जीवन पूर्ण आरतीच्या वेळेला पूर्ण वेळ त्या पोलवर उभा होता फक्त. आणि देवांग भाई पण उभा होता, ते पण हिनलला खांद्यावर घ्या आरतीचं दर्शन झालं. आता चाललोय पुढे जरा. आता
खातो काहीतरी, पाणी म्हणजे पितो आणि मग जातो आपल्या गाडीकडे आणि मग हॉटेलमध्ये. अजून एक मार, 7 मारायचे, 7 मार, 1 2 गावा थंडा पाणी कितना है जाओ. 4 झाले. पाँच झाले. बाबू आराम से, मेरे को वापस गंगा स्नान नहीं कर देगा. हो गया? नहीं नहीं नहीं, हो गया मेरा. हाँ झाले भाऊ 7 डुबकी. हाय हाय खोल नाही जास्त. अरे कमरे एवढंच आहे. तर आता बसलोय दोघांच्या सोबत ब्लॉग चालू आहे. आता बसलोय आम्ही जेवायला. आता जेवतो आणि मग दाखवतो, कारण खूप थकलोय त्यामुळे जास्त काय बोलू नाही. हे बघा जेवण. हे बघा काय सांग. नमस्कार मित्रांनो, तर आता जस्ट आमचं जेवण झालंय आणि जेवण एकदम मस्त होतं. भारी एकदम. भाई एकदम पनीरची भाजी आहे ना, एवढं म्हणजे पनीरची भाजी भारी होती ना. आणि याला पनीरचे जे पीस होते ना ते एकदम प्रॉपर एवढे मोठे मोठे होते, म्हणजे असं वाटत होतं की आपण प्रॉपर पनीर खातो. आणि जेवण आहे ना खरंच म्हणजे मनापासून मी बोलतो की खूप म्हणजे खूप चांगलं जेवण होतं. हॉटेलचं नाव काय होतं आपल्या? गुरु किरपा. जे हरिद्वारमध्ये, आता कुठल्या लोकेशन आम्हाला माहिती नाही, जरा आताच आहे हरिद्वार. नदीपासून 20 मिनिटं. हां, नदीपासून गाडीने 10 ते 15 मिनिटं आहे. पण ते म्हणजे बोलतात ना एकदम प्रॉपर होतं जेवण, एकदम चवीला पण. आणि क्वांटिटी तर खूपच चांगली होती. ते तर अनलिमिटेड होतं, पण म्हणजे क्वांटिटी मी काय बोलतो कारण का त्याचा सोडा नव्हता पहिली गोष्ट. मेन गोष्ट ओंकारने पण म्हणजे दाबून खाल्लं, मी पण दाबून खाल्लं. बाकी आता अजून जेवत आहेत ते लोक, अजून म्हणजे फुल दाबून खातात कारण का सोडा नाही. सोडा असला की कसं पोट लवकर जरा भरतं. आणि टेस्ट टेस्ट तर भाई, टेस्ट खूप छान. टेस्ट म्हणजे 10 मधनं तुम्ही किती देणार बोलले ना तर आम्ही बोलणार डायरेक्ट 100 असं. चला आता भेटूया पुढे थोड्या वेळाने. हां तर नमस्कार मित्रांनो, आता जेवण झालं, खाली राऊंड मारून झाला, सगळं काय झालंय. आता आम्ही झोपायची तयारी पण केली. तयारी उद्या काय एकदम सकाळी कडक तयारी 6:30ला उठायचं, 7:30ला खाली पोचायचं आहे आणि उद्या आपला पुढचा प्रवास सुरू होईल. उद्याचा जो आहे ना म्हणजे रूट तो भारी तर आहे. ते तुम्हाला व्हिडिओमध्ये नाही समजणार कारण का व्हिडिओ तर तुम्ही काय रोजच बघत असणार असं आहे. पण जे इथे येऊन जी एन्जॉयमेंट आहे आणि जे इथून आल्यानंतर इथे दृश्य पाहायला मिळतं, अजून तर आम्ही काहीच नाही बघितलं आहे. अजून म्हणजे काहीच नाही, 5% पण नाही बघितले अजून. पण जे हरिद्वारची जी आरती आज भेटली, जशी पण आमच्या नशिबात होती, तुम्ही व्हिडिओ बघितले, खूप मेहनत करून आम्ही व्हिडिओ काढले. तर काय आता म्हणजे जे आहे आपल्या नशिबात तेच होणार आहे. तर त्या हिशोबाने आम्ही आरती केली, जशी पण जागा पण मिळाली. आंघोळ करायला मजा आहे. आंघोळ करायला मजा आली. भावाचा मी व्हिडिओ पण काढला आहे. माझ्या म्हणजे मी जेव्हा आंघोळ केली ना तेव्हा भाऊ आपला माझ्या कपड्यांच्या इथे थांबलेला सगळ्यांच्या म्हणून, आणि ह्याचा प्रॉपर व्हिडिओ काढला, तुम्ही बघितलं. तर असं काय नाही की व्हिडिओ म्हणजे माझा नाही आला ह्याचा आला, असं काय नाही. आम्ही इथे आलो ही खूप मोठी गोष्ट आहे. मी आधी पण बोललेलो आणि आता पण बोललो, कारण जे आमचं वय आहे ना ते म्हणजे अजून लहानच आहे, पण या लहान वयात आम्ही इथपर्यंत आलो आहे म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी. तर असंच तुम्ही पण चांगला सपोर्ट ठेवा, अजून चांगला सपोर्ट करा आपल्या भावाला, आपल्या भावाच्या चॅनलला. कारण नवीन चॅनल आहे, नवीन लोकांना कधीच सपोर्ट भेटत नाही लवकर, हे मला माहिती आहे. कारण की मी स्वतः 4 वर्षापासून ब्लॉग बनवतो आहे. तर आपल्या भावाला चांगला सपोर्ट करा. आणि आजचा ब्लॉग तुम्ही जो पण बघितला, जसं पण झाला, शूट केला ओंकारने, ते तुम्ही गोड मानून घ्या. काही चुकलं असेल तर गोड माना तरी, कारण काय होतात चुका. आणि आता उद्याचा ब्लॉग तुम्हाला खूप मजा येईल. उद्याचे जे उद्यापासून जे म्हणजे ह्याच्यानंतर जे ब्लॉग आहेत ते तुम्हाला खूप म्हणजे खूप इंटरेस्टिंग वाटतील आणि फन, ट्रॅकिंग सगळं त्याच्यात येणार आणि खूप मजा येणार आहे. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता ओंकार ब्लॉग एंड करेलच. चला तर आता मी ब्लॉग एंड करतो आणि आता आम्ही झोपतो, कारण उद्या पण खूप ट्रॅव्हल करायचं आहे. उद्या बेकार ट्रॅव्हल आहे उद्या खरंच. आता आम्ही झोपणार नाही आहे,
तुम्हाला असं हा. वाटतं आम्ही झोपणार. हे बघा रात्रीचे किती वाजले, 12 वाजत आलेत. आणि आता आमच्या दोघांचं काम काय, इंस्टाग्रामला स्टोरी पोस्ट काय काय करायचं आहे आणि प्लस फोटो सिलेक्ट करायचे आहेत ते सर्व तर काही. करायचंच आहे. हे 2 गोष्टी झाल्या आणि ब्लॉग एडिटिंग ज्याच्यात आमचे आता 2 तास जाणार आहे. म्हणजे आम्हाला झोपायला खूप लेट होणार आहे. आता समजून जावं आम्हाला 2 तास म्हणजे कुठे नाही, म्हणजे झोपेपर्यंत 2 वाजणार. आणि त्यानंतर आपल्याला म्हणजे आम्हाला 6:30 वाजता उठायचं. आता ते आम्ही 6:30ला उठू या 7ला उठू, 7:30ला आम्हाला टच व्हायचं हे नक्की नक्की आहे. तर भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, गुड नाईट. भेटूया उद्या.